नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनात हंगामनिहाय पीक नियोजन करणं गरजेचं आणि हे पीक नियोजन करून उत्पादन घेत असताना उत्पादनामध्ये घट येण्याच्या काही प्रमुख कारणांपैकी जर विचार केला तर या समस्यांवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं। त्यातलाच महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे बीज प्रक्रिया। आजच्या भागामध्ये आपण याच बीज प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय रब्बी हंगामातील पिकांवरील बीज प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व। या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे। नमस्कार। नमस्कार। मुळातच सर, आपण बीज प्रक्रिया हे नक्कीच खूप महत्त्वाचं असतंच कारण आपला प्रमुख टप्पा असतो, पण याचं एक महत्त्व म्हणून आपण काय सांगाल? शेतकरी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळी पिकं घेत असतात। हे पिकं घेत असताना प्रामुख्याने बियाणं असतं, त्यानंतर खतं औषधं असतात, त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन असतं, आंतरमशागती असतात। ह्या पहिल्यापासून तर शेवटपर्यंत वेगवेगळी शेतकरी कामं करत असतो आणि उत्पादन खर्च हा त्या पिकानिहाय उत्पादन खर्च पण त्या ठिकाणी काढला जातो। आणि हे करत असताना प्रामुख्याने जर आपल्याला बीज प्रक्रियेचंच म्हटलं तर त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण का तर पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला उत्पादनाचा चांगला उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जेणेकरून आपण जे घरगुती बियाणं असेल किंवा दुकानामधून विकत घेतलेले बियाणं असतं त्या कोणत्याही बियाणाला बीज प्रक्रिया केलेली नसते आणि मग ही बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण त्याच्यामधून नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल इत्यादी जे NPK घटक जे आहेत ते आपल्याला त्या पिकाला त्या माध्यमातून बीज प्रक्रियेच्या माध्यमातून मिळत असतात। तर दुसरं गोष्ट म्हणजे की वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी रोखता येऊ शकतो। मग हे जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की बीज संस्कार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, तर हा एक टप्पा सुरुवातीच्या पेरणीच्या अगोदर करणं हा एक काळाची गरज झालेली आहे। बीज संस्कार करणं, बीज संस्कार केल्यानंतर उत्पादन वाढीचे जे मूलमंत्र आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि आपलं उत्पादन वाढवणं यासाठी बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असं वाटतं। या बीज प्रक्रियेचे फायदे जर सांगायचे झाले तर त्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस आपण बेणं असेल किंवा बियाणं असेल त्याला बीज प्रक्रिया केली तर पहिली गोष्ट म्हणजे रोग असतील, किडी असतील यापासून बरंचसं संरक्षण होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर नत्र, स्फुरद, पालाश ही जी घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत, या अन्नद्रव्यांचा पुरवठा जो आहे त्या बीज प्रक्रिया केल्यानंतर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। त्याबरोबर दुसरं गोष्ट म्हणजे उगवण क्षमता जी आहे ती बराच वेळा काय होतं की मार्केटमध्ये बियाणं असतं किंवा शेतकरी घरगुती पण बियाणं वापरतात। मग अशा परिस्थितीमध्ये उगवण क्षमता आपल्याला चांगली राहायची असेल तर आपल्याला ती बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर पुन्हा जर आपल्याला वेगवेगळं जवळजवळ काढणीपर्यंत काय होतं बरेचसे रोग, कीड यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। मग हे टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं वाटतं। ज्यावेळेला ही बीज प्रक्रिया केली जाते तर यासाठी म्हणून काही विशिष्ट पद्धतीने या बीज प्रक्रिया केल्या जातात का? दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण करू शकतो। एक म्हणजे पहिली रासायनिक बीज प्रक्रिया असेल आणि दुसरी म्हणजे जैविक पद्धतीनं बीज प्रक्रिया। या दोन टप्प्यामध्ये आपण त्या बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे, जेणेकरून उत्पादन वाढीचा हा एक मूलमंत्र आहे। म्हणजे बेसिक गोष्ट आहे की सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादन वाढतं। हे वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्या संशोधन कार्यातून पण हे निष्पन्न झालेलं आहे की बीज प्रक्रिया केल्यामुळे जवळजवळ 15 ते 20% उत्पादन हे वाढलेलं आहे। तर रब्बी हंगामात मुख्यत्वे कोणकोणती पिकं घेतली जातात आणि त्यांच्यासाठी म्हणून जी बीज प्रक्रिया केली जाते त्याबद्दल सांगा। रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचबरोबर गव्हाचं क्षेत्र आहे, त्यानंतर महत्त्वाचं पीक कोरडवाहू पीक विचार केला तर हरभरा आहे। ही तीन महत्त्वाची पिकं आहेत आणि इतर मग सूर्यफूल वगैरे आहे, त्यानंतर करडई वगैरे अशी पिकं जी घेतली जातात। आता याच्यामध्ये रब्बी ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि कोरडवाहू पीक मानलं जातं। मग त्याच्यासाठी ह्या पिकांना बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। रब्बी हंगामामध्ये हरभरा जे पीक आहे मुख्यत्वाने घेतलं जातं, तर या हरभरा पिकाची जी काही बीज प्रक्रिया केली जाते ती कशी केली जाते? बऱ्यापैकी ज्या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्र आहे
त्याचबरोबर भात खाचरामध्ये पण भात निघाल्यानंतर हरभरा पिकाचं नियोजन बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे एक किंवा 2 पाणी आहेत असे शेतकरी पण त्या ठिकाणी हरभरा पिकाकडे बऱ्यापैकी वळलेले आहेत. मग हरभरा पीक करत असताना वेगवेगळ्या सुधारित जाती आहेत. त्यानंतर त्यामध्ये दिग्विजय आहे, विराट आहे, विशाल आहे, ह्या जाती शेतकरी वापरत असतात. पॅकिंगमधलं बियाणं असतं. मग याच्यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपल्याला हे ध्यानात घेतलं पाहिजे की पहिल्यांदा रासायनिक पद्धतीनं बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. रासायनिक पद्धती आहे, त्यानंतर जैविक पद्धतीनं बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बराच वेळा काय होतं की आपण दोन्ही बीज प्रक्रिया केल्या नाही तर उत्पादनामध्ये बऱ्यापैकी घट होते आणि प्रामुख्याने उत्पादन घट येत असताना त्याची कारणं ही एक बीज प्रक्रियाचं एक कारण आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट येते. हरभरा पीक आहे हे थोडंसं सेन्सिटिव्ह पीक आहे. पाण्याच्या पाळ्यांची कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तर हे सेन्सिटिव्ह पीक आहे. मग सुरुवातीच्याच काळामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली, बीज संस्कार केले तर निश्चितच उत्पादनामध्ये त्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मर रोग ही सर्वात मोठी समस्या हरभरा पिकावरती जाणवते. तर मग या मर रोगासाठी म्हणून आपण म्हणालात त्याप्रमाणे रासायनिक आणि मग जैविक पद्धतीने जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर ती कशी केली जाते? रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना जैविक बीज प्रक्रिया करत असताना आपण ट्रायकोडर्मा नावाचं बुरशीनाशक आहे ते पण त्याच्यामध्ये वापरू शकतो. साधारण 5 ग्रॅम प्रति किलो बियाणाला आपण 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणाला आपण ते चोळायचं आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया आहे. मग जैविक बीज प्रक्रियामध्ये महत्त्वाचं म्हणजे की रायझोबियम नावाचं जीवाणूखत आहे. मग रायझोबियम नावाचं जीवाणूखत आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण त्याला PSB म्हणतो. ह्या 2 यांची जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये करत असताना प्रामुख्याने आपण पहिल्यांदा सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा त्याची जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. आणि हे करत असताना प्रामुख्याने आपल्याला साधारण बीज प्रक्रियेची पण एक थिअरी असते की कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची. आता समजा आपण शेतामध्ये आपल्याला बियाणं पेरायचं आहे तर साधारण अर्धा तास त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर ही बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सावलीच्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये बीज प्रक्रियेचे ड्रम असतात किंवा आपण घरगुती पद्धतीने पण बारदान घेऊन त्या बारदानावरती बीज प्रक्रिया करू शकतो. आता जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करायची ठरली तर रायझोबियम नावाचं जीवाणूखत आहे ते साधारण 5 ग्रॅमपर्यंत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर हे झालं की जैविकमध्ये पण पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये पण आहेत. मग साधारण 3 ते 5 मिलीपर्यंत आपण जैविक पद्धतीने करू शकतो आणि नंतर पुन्हा जैविकमध्ये पण सॉलिड फॉर्ममध्ये पण आहेत. एकरी साधारण 30 ते 35 किलो बियाणं लागतं हरभऱ्याच्या बाबतीमध्ये. मग तसा विचार केला तर 25 ग्रॅम हे रायझोबियम घ्यायचं प्रति किलोला आणि 25 ग्रॅम फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे आपण त्याला PSB म्हणतो. हे याचं मिश्रण करून आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. बीज प्रक्रिया करत असताना आपण गोणपाट असेल त्याच्यावरती ते बियाणं पसरवायचं आणि पसरवल्यानंतर त्याच्यावरती ते जे जैविक घटक आहेत रायझोबियम आणि PSB याचं थोडंसं गुळामध्ये थोडंसं द्रावण तयार करा जेणेकरून चिकटलं गेलं पाहिजे. आणि चिकटल्यानंतर मग चिकटण्यासाठी आपण गुळाचं पाणी वगैरे थोडं टाकायचं आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि थोडंसं टाकल्यानंतर ते हाताने थोडंसं चोळून घ्यायचं. हाताने चोळून घातल्यानंतर किंवा बारदाण्यामध्ये आपण साधारण झिगझॅग पद्धतीने हलवायचं जेणेकरून ते चिकटलं गेलं पाहिजे. ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि चिकटल्या गेल्यानंतर मग अर्धा तास साधारण सावलीत वाळवायचं ते बियाणं जे आहे सावलीत वाळवायचं आणि सावलीत वाळवल्यानंतर तुम्ही अर्धा तासानं त्याची पेरणी जी आहे ती त्या ठिकाणी करू शकता. काय होतं बराच वेळा की आपण म्हणतो की काही बियाणं जे आहे त्याची साल जी आहे ती डेलिकेट असते म्हणजे हे असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला जर अडचणी निर्माण होऊ शकतात. साल निघाली तर मग त्याची उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला हळूवारपणे ती बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अरे बाप ये अकेले अकेले। अरे तू भी ले पर खाएगा कैसे? मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे। अकेले अकेले खेती कब तक करेगा? मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा ले, फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी। फिर PGS ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ
तेरी उपज आकर्षक पैक में पहुंचेगी बड़े बाजार तक। अच्छा, हाँ, अरे भाई कहाँ चल दिया? सबको साथ लाने, आमदनी बढ़ाने। तो किसान भाई समझ गए ना, साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए, अपनी परंपरा को आगे बढ़ाइए, ज्यादा मुनाफा कमाइए। माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती। म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती। तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला। पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। ज्या वेळेला आपण ही बीज प्रक्रिया करतो, याला थोडंसं शास्त्रीय पद्धत असल्या कारणाने म्हणून ती कशी करावी हे तर कळलं, पण त्यातले महत्त्वाचे काही घटक असतात जे आपण प्रक्रिया करताना काळजी घेणं गरजेचं। रायझोबियम फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे जे महत्त्वाचे घटक असतात, मग ते उगवण क्षमतेवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो। म्हणजे उगवण क्षमता त्याच्यामध्ये चांगली होते। ज्यावेळेस समजा जमिनीमध्ये पण काही कीटक वगैरे असतात, हानिकारक कीटक असतात, मग ते कीटक जे आहे प्रतिबंध करतात की जेणेकरून ते खाऊ नये, म्हणून त्याच्यामधून प्रतिबंध होतो। आणि प्लस उगवण क्षमता जी आहे ही चांगल्या पद्धतीने राहू शकते, उगवण क्षमता फास्ट होते। आणि एकदा उगवण क्षमता झाल्यानंतर आपण मागाशी म्हटलं की मर रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो साधारण एक 15 ते उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये चालू होतो। मग अशा वेळेस तो मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पण ही जैविक आणि रासायनिक पद्धतीची बीज प्रक्रिया आहे ती फायदेशीर होते। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे दाण्यातून बियाणं निघतं, अंकुर निघतो, त्यावेळेस आणि 15 दिवसापर्यंत जी स्टेज असते, सीडलिंग स्टेज असते त्याला म्हणतो, ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ह्या बीज प्रक्रियेचा फायदा झालेला आपल्याला दिसतो। हरभरा पिका इतकंच गहू पिकाला देखील रब्बी हंगामात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव असतो किंवा त्याची लागवड केली जाते। तर अशा परिस्थितीत त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याकरिता आणि योग्य पद्धतीने उत्पादन मिळवण्याकरिता म्हणून गहू पिकाची देखील बीज प्रक्रिया केली जाते। तर मग या गहू पिकासाठी ज्या पद्धतीने बीज प्रक्रिया आपण करतो, तर ती नेमकी कशी करायला हवी? रब्बीमध्ये विचार केला तर एकदल पिकं आहेत, काही द्विदल पिकं आहेत। आता आपण सांगितले की हरभरा पीक आहे हे द्विदल पीक आहे। गहू म्हटल्यानंतर एकदल पिकामध्ये त्याचं वर्गीकरण होतं। मग एकदल पिकासाठी पण ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणू खत आहे। ॲझोटोबॅक्टर आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ही 2 जीवाणू खत आहेत, त्यांची पण आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो। आता याच्यामध्ये बराच वेळा काय होतं की आपण शेतकरी मार्केटमधून बियाणं आणतात पॅकिंगमधलं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केलेलं बियाणं नसतं। मग आपल्याला ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणू खत आहे त्याची बीज प्रक्रिया करू शकतो। याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत की याच्या लिक्विड फॉर्ममध्ये पण असतं आणि सॉलिड फॉर्ममध्ये पण ते 2 प्रकार। मग समजा आपल्याला सॉलिड फॉर्म आहे तर ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणू खत आहे ते साधारण 25 ग्रॅम प्रति किलो बियाणामध्ये आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे। म्हणजे ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो आणि PSB हे 25 ग्रॅम प्रति किलो, अशा पद्धतीने आपण ही बीज प्रक्रिया जी आहे करू शकतो। बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण लगेच त्याच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये त्याची पेरणी चांगल्या पद्धतीने करू शकतो। बीज प्रक्रिया केल्यानंतर गहू पिकाच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ, तर हे एकूण नेमकं कशा पद्धतीने घडतं त्याबद्दल सांगा। गहू म्हटल्यानंतर आपलं एक प्रमुख, महाराष्ट्रातलं एक प्रमुख पीक मानलं जातं। याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफारसी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे जे कृषी विद्यापीठ आहे त्यांनी पण वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये आपण खतं, त्यानंतर औषधाची फवारणी असेल, त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टीतून उत्पादन बऱ्यापैकी वाढतंच। परंतु बीज प्रक्रियेमुळे पण उत्पादन वाढल्याचे हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे। जवळजवळ 15 ते 20% उत्पादन जे आहे ते निश्चितच त्या गव्हाचं उत्पादन वाढतं। त्याचबरोबर मागेच मी सांगितले की बऱ्याच वेळा काय होतं, जमिनीमध्ये वेगवेगळे कीटक असतात। मग कीटक ते जमिनीमध्ये आपण जर बीज प्रक्रिया न करता आपण जर बियाणं पेरलं तर बऱ्याच वेळा हानिकारक कीटक असतात किंवा मुंग्या असतात किंवा ते खातात बियाणं आणि मग त्याच्यातून उत्पन्नामध्ये पण घट होते। ज्यावेळेस आपण म्हणतो की पिकांचं पॉप्युलेशन जे आहे, म्हणजे एका एकरमध्ये साधारण किती पॉप्युलेशन पाहिजे,
तर त्या पिकांचं पॉप्युलेशन पण ते कमी होतं आणि बऱ्याच वेळा शेतकरी पिकांच्या बाबतीमध्ये घरगुती पण बियाणं वापरत असतो. मग अशा वेळेस जर घरगुती बियाणं वापरत असाल तर काही किडीने खाल्लेलं असतं, रोगग्रस्त बियाणं असतं. मग अशा वेळेस त्याची जर प्रक्रिया करून आपण ते बियाणं पेरलं तर निश्चितच त्याच्यामधून आपल्याला जे चांगले घटक आहेत ते तर मिळताच आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होतो. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला नत्र, स्फुरद ही पण पिकांना म्हणजे आता ॲझोटोबॅक्टरमध्ये पण नत्र, स्फुरद, पालाश PSBमध्ये ह्या दोन्ही जैविक घटकामध्ये हे घटक आहेत. मग ह्या घटकांचा आपल्याला जर चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल तर आपण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये पण नत्र, स्फुरद, पालाश हे घटक भेटतात आणि रोप जे आहे ते कणखर होऊन उत्पादन वाढण्यासाठी मदत होते. ज्वारी हे आपल्या प्रमुख आहारापैकी एक महत्त्वाचा आहार आहे आणि त्यामुळे एक प्रमुख पीक आहे. मग रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी ज्वारी या संबंधित सांगावं. महाराष्ट्रामधलं मोठ्या प्रमाणात क्षेत्र रब्बी ज्वारीचं आहे. 15 सप्टेंबरच्या पुढे त्याची ज्वारीची पेरणी बऱ्याच ठिकाणी चालू होते. मग अशा वेळेसमध्ये आता हे पूर्णपणे कोरडवाहू पीक आहे, त्या ठिकाणी पाण्याची सोय नसेल अशा ठिकाणी हे कोरडवाहू पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याचबरोबर आता ज्वारीच्या बाबतीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पण चांगल्या शिफारसी दिलेल्या आहेत. नवीन जातींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ह्या जातींचा वापर करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये पण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर आपण बीज संस्कारच केले तर त्याचा उत्पादनावर निश्चितच चांगल्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो. मग याच्यामध्ये ज्वारीमध्ये बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला 3 ग्रॅम गंधक आपण त्याची बीज प्रक्रिया सुरुवातीला करू शकतो. पहिल्यांदा ही झाली रासायनिक झाल्यानंतर पुन्हा आपला येतो विषय की जैविक बुरशीनाशकांची. मग जैविक बुरशीनाशकामध्ये पण हे एक दल पीक आहे ज्वारी आपण विचार केला तर त्याच्यासाठी पण ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणूखत आहे आणि PSB जे आहे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB नावाचं जीवाणूखत आहे त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. सुरुवातीला रासायनिकचं मी सांगितलं की 3 ग्रॅम प्रति किलो बियाणामध्ये चोळायचं, त्या ज्वारीच्या बियाणाला चोळायचं आणि नंतर ॲझोटोबॅक्टर आहे ते 25 ग्रॅम प्रति किलो आणि PSB 25 ग्रॅम प्रति किलो या पद्धतीनं याची बीज प्रक्रिया करून आपण पेरू शकतो. आता गंधक म्हटल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा जमिनीमध्ये आपण ज्वारीची पेरणी केल्यानंतर कानी वगैरे असे रोग येत असतात, कानी मोठ्या प्रमाणात येतात. मग हे टाळण्यासाठी आपल्याला हे रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण बीज प्रक्रिया करतो तर मुळातच शेतकरी बांधवांनी कोणकोणती काळजी या बीज प्रक्रिया करत असताना घ्यायला हवी. पॅकिंगमधलं बियाणं असेल किंवा घरचं बियाणं असेल, घरचं बियाणामध्ये बऱ्याच वेळा काय होतं रोग किडीनं खाल्लेलं बियाणं असतं, जे रोगग्रस्त बियाणं असतं, काही पोकळ बियाणं असतं म्हणजे ज्याची उगवण क्षमता नसेल असं बियाणं पण त्याच्यामध्ये असतं. पहिल्यांदा शेतकऱ्यांना ते काढणं अपेक्षित आहे. म्हणजे साईडला काढून टाकल्यानंतर चांगले जे बियाणं आहे त्याची बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बीज प्रक्रिया करत असताना नेहमी आपण सावलीत करणं अपेक्षित आहे, जेणेकरून उन्हामध्ये वगैरे त्याचं इफिशियन्सी जी आहे ती त्या ठिकाणी कमी होतं, सावलीत करणं. तिसरी गोष्ट म्हणजे खाद्याचं असेल गोष्ट तर ती त्याच्यापासून बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि साधारण आपण ज्या ठिकाणी पेरणी करणार आहे त्याच ठिकाणी आपण शेताच्या जवळपास तिथं बियाणाची प्रक्रिया केली तर ते निश्चितच चांगल्या उपयोगात होऊ शकतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे की हे आपण का करतोय तर बीज संस्कार करण्यासाठी, बीज प्रक्रियेतून उत्पादन वाढवण्यासाठी. मग अशामध्ये रासायनिक आणि जैविक अशा दोन्हींची पण बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा रासायनिकची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आणि नंतर आपण जैविक खतांची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं। अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए
क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे, कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी। सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आणि शनिवार दुपारी 1:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर। शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज, सिंचनाचे योग्य उपाय आणि जल संरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर। जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना, बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन। भारत सरकारची भव्य योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता। काही पिकांमध्ये काही वाण देखील असे असतात की ते एका विशिष्ट रोगाला किंवा विशिष्ट किडीला बळी पडतात। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पीक निहाय जी वाणं असतात तसं जातनिहाय काही वेगळी बीज प्रक्रिया आपल्याला करावी लागते का? जसे की हरभरा आहे, हरभरामध्ये वेगवेगळी वाणं आहेत, गव्हामध्ये वेगवेगळी वाणं आहेत, तर तसं आपल्याला काही बीज प्रक्रियेमध्ये बदल करावे लागतात का? गहू असेल किंवा हरभरा असेल याचे वेगवेगळे वाण शासनामार्फत विद्यापीठांमार्फत विकसित केलेले आहेत, परंतु वाणनिहाय बीज प्रक्रिया करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये काय होतं, बराच वेळा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कधी कधी दिसून येतो। मग अशा वेळेस आपण समजा काने रोग आहे, ज्वारीमध्ये काने रोग येतो किंवा हरभऱ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो। मग मर रोगासाठी आपल्याला ज्या रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। समजा थायरम असेल, थायरमची पण याच्यामध्ये गव्हामध्ये बीज प्रक्रिया केली जाते किंवा ज्वारी असेल, ज्वारीमध्ये बीज प्रक्रिया केली जाते। मग हे जे रोगनिहाय असेल किंवा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगवेगळी कीटकनाशकं असतील किंवा बुरशीनाशकं असतील ती बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याची पण बीज प्रक्रिया आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून येणारे रोग जे आहेत त्याचा अटकाव चांगल्या पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो। असा आपल्याला काय अनुभव आहे की साधारण आपण ज्या वेळेला पिकांची लागवड करतोय आणि त्यावेळेला बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला बीज प्रक्रिया न केलेल्या पिकांमध्ये येणारं उत्पादन, त्या उत्पादनातील घट आणि ज्या वेळेला आपण बीज प्रक्रिया करतो, बीज प्रक्रिया केल्यानंतर घेतलेले पीक आणि त्यात झालेली उत्पादनातील वाढ, तर हा एकंदरीतच अनुभव नेमका काय आहे? आजकाल उत्पादन खर्च पण बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे। मग जर आपण बीज प्रक्रिया न करता आपण हरभरा पीक असेल, गहू पीक आपण पेरलं किंवा काय, तर त्याच्यामध्ये बराचसा प्रमाणामध्ये घट पण येते आणि उत्पादन वाढीचा परिणाम त्याच्यावरती होतोच, परंतु उत्पादन खर्च जो आहे, आपण उदाहरण घेऊ हरभरा पिकाचं। मग हरभरा पिकामध्ये हे बऱ्यापैकी कोरडवाहू क्षेत्रामध्ये हे पीक घेतलं जातं आणि त्यातल्या त्यात कसं होतं की ज्या ठिकाणी भात खाचरा आहेत
तर भात निघाल्यानंतर त्या ठिकाणी भात खाचरामध्ये ते हे हरभरा पीक प्रामुख्याने घेतलं जातं. आणि मी मग सांगितले की मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठा होत असतो. मग आपण जर सुरुवातीलाच आपण बीज प्रक्रिया केली नाही तर सुरुवातीच्याच आपल्याला शेतकऱ्यांना काय होणार आहे, त्या ठिकाणी उगवण क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. उगवण क्षमता बऱ्यापैकी त्या ठिकाणी कमी होत असते. मग याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर एकदा उगवण क्षमता चांगली झाली, आपण बीज प्रक्रिया केली, पुढचा विषय येतो की मर रोगाचा. मग मर रोग टाळण्यासाठी पण आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी आहेत. नंतर पुढचा विचार केला तर मर रोग आपण आटोक्यात आणला. नंतर आपल्याला फुलोरा अवस्था आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एखादं पाणी असते शक्य झालं तर पाणी देऊ शकतो, नाहीतर नसल शक्य तर आपण त्या हरभरा त्या ओलाव्यावरती येऊ शकतो. परंतु हे करत असताना प्रामुख्याने ही आपण गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की जर आपण बीज संस्कारच केले नाही तर उत्पादनामध्ये काही प्रमाणामध्ये 15 ते 20% घट निर्माण होऊ शकते. म्हणजे आपण म्हणतो की घाटे लागण्याचं प्रमाण असेल. आणि वंशक्षमता जरी चांगली झाली तरी एक रोग आणि किडींना बळी पडू नये, म्हणजे त्या पिकामध्ये एक रेजिस्टन्सी पॉवर, रोग निर्माण शक्ती निर्माण व्हावी, याच्यासाठी पण बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. आणि हे पण बऱ्यापैकी सिद्ध झालेलं आहे की विद्यापीठांमार्फत वेगवेगळे प्रयोग शासनाने हाती घेतलेले आहेत आणि त्याच्यातून उत्पादन वाढ नक्कीच झालेली आहे. मग हीच बीज प्रक्रिया आपण वातावरणातील जे घटक बदलते आहेत तर बदलत्या वातावरणामुळे पिकाच्या वाढीवर होणारे परिणाम हे देखील आपण या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून टाळू शकतो का? सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय होतं, बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपल्याला त्या वातावरण कसं आहे किंवा आता खरीपामधलं वातावरण वेगळं असतं, रब्बीमधलं वातावरण वेगळं, आणि प्रत्येकाची उगवण क्षमता ही वेगवेगळी असते. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला फवारणीचा खर्च जो आहे तो फवारणीचा खर्च टाळायचा असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया असेल ती गोष्ट अतिशय करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याच्यामधून नत्र, स्फुरद, पाला, शेतघटक भेटत असतात. त्याचबरोबर रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती त्या पिकामध्ये प्रामुख्याने आपण आपला आता विषय आहे रब्बीचा, तर ती प्रामुख्याने त्याच्यामध्ये वाढत असते. उत्पादन खर्च आपल्याला मर्यादित ठेवून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्याकरिता म्हणून प्रमुख टप्पा म्हणून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? रब्बी हंगामातील वेगवेगळ्या पिकांचा विषय चालू आहे, तर या माध्यमातून गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, इतर काही तृणधान्य पीक आहेत, तर आपण हा दुर्लक्षित भाग जो आहे की बीज प्रक्रिया हा एक थोडंसं त्याला काही खर्च नाही आहे, परंतु आपण दुर्लक्ष करतो, जेणेकरून आपण पीक व्यवस्थापन करत असताना पाणी व्यवस्थापन करतो, खतांचं नियोजन करतो, रोग किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळी कीटकनाशकं फवारतो. परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो, पेरणीच्या अगोदर आपल्याला ह्या पिकांवरती रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपला हा उत्पादनावरचा खर्च जो आहे कमी होऊन, जेणेकरून जर बीज प्रक्रिया केली तर उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि आपलं उत्पादन जे त्या ठिकाणी वाढणार आहे, जेणेकरून शासनाने पण किंवा विद्यापीठाने पण हे प्रयोगांनी सिद्ध झालेलं आहे की उत्पादन खर्च वाढतो. त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करूनच आपण शेतकऱ्यांनी आपली जी पीक आहे ती घ्यावी. आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून या महत्त्वपूर्ण टप्प्याचा आपल्या नियोजनात अंमलबजावणी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. ही काळी आई धनधान्य
धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. भारत हा शेतीप्रधान देश आहे. साधारणतः 55% लोकांचे जीवन शेती आणि शेती आधारित उद्योगावर अवलंबून आहे. पूरक उद्योगामध्ये दुग्धोत्पादन हा अतिशय सोयीचा आणि नफा देणारा व्यवसाय आहे. दुग्धोत्पादनाच्या विविध पद्धतींमध्ये मुक्त संचार गोठा ही पद्धत जास्त फायदेशीर असल्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रियही होत आहे. तासगाव तालुका जिल्हा सातारा या छोट्याशा गावातील भाऊसाहेब जाधव यांनी याच पद्धतीनं दुग्धोत्पादन करून त्यात भरघोस यश मिळवले आहे. मी एक कृषी पदवीधर आहे आणि शिक्षणानंतर मी माझी जी वडिलोपार्जित शेती आहे त्याच्यामध्ये ऊस, आलं, केळी आणि फुलशेती अशा प्रकारची पिकं आम्ही घेत होतो. आणि ही सर्व पिकं घेत असताना गेल्या 20 वर्षामध्ये असं जाणवलं की थोडे शेतीला सेंद्रिय खतांची किंवा कर्बाची गरज आहे. त्यासाठीचा उपाय म्हणून आम्ही शेतीला जोडधंदा आणि शेणखताची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हा कृषीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यामध्ये आम्ही 2018मध्ये दुग्ध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. याच्यात आम्ही सुरुवात मुक्त संचार गोठा पद्धत निवडली. याचं कारण असं म्हणजे याच्यामध्ये फार कमी काम करावं लागतं आणि गाया असतील या पूर्णपणे मोकळ्या सोडल्या जातात आणि फक्त खाणं आणि दूध काढण्यासाठी फक्त गाया गोठ्यामध्ये घेतल्या जातात. तर याच्यामध्ये काय होतं की पूर्णपणे बांधून न ठेवल्यामुळं गायांचा जी व्यायाम होतो आणि खुराचे आजार होत नाहीत, खुराची झीज होते. त्यानंतर त्यांना मुक्त संचार गोठ्यामध्ये पूर्णपणे स्वच्छ असं वेगळं पाणी दिलं जातं. याच्यामध्ये त्या 24 तास पाणी पिऊ शकतात. याच्यामुळं काय होतं की आपण जसं बघतो की बांधलेल्या गोठ्यामध्ये नेहमी शेण आणि गोमूत्राचं एक सडा पडलेला असतो खाली आणि याच्यामध्ये काय होतं की बॅक्टेरियांची वाढ होते. पशुपालकाला सतत आपल्याला गोठा साफ करावा लागतो. परंतु मुक्त संचार गोठ्यामध्ये या सर्व गोष्टींना फाटा दिला जातो. कारण गायी मुक्त संचार गोठ्यामध्ये फिरत असताना जिथं घाण झालेली असते इथं बसत नाहीत, गाया त्याच्यामध्ये खराब होत नाहीत आणि गाया धुण्याची सुद्धा गरज आपल्याला लागत नाही. त्यानंतर बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं की बांधून ठेवल्यामध्ये शेण गोमूत्राच्या वासामुळे किंवा त्याच्यामध्ये अमोनिया गॅस जो रिलीज होत असतो या गॅसमुळे गायांना थोडे आजार जास्त प्रमाणात होतात. व ते बॅक्टेरियामुळे मस्टायटिससारखे आजार असतील, पायांचे खुराचे आजार असतील तर मुक्त संचारमध्ये हे सर्व आजारांना फाटा दिला जातो. आपण पाहतोय हे जे शेणखत आहे पूर्णपणे गायांच्या खुराने बारीक झालेलं असतं आणि याच्यामध्ये आम्ही आणखी कोंबड्यासुद्धा पाळलेल्या आहेत ज्या याच्यामध्ये शेणखत विस्कटण्याचं काम करतात आणि गायांच्या खुरांनी तो पूर्णपणे शेणखत बारीक होतं आणि गायांचं गोमूत्रसुद्धा याच्यामध्ये मिसळलं जातं. त्यामुळे तयार होणारं जे शेणखत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं तयार होतं आणि हे जेव्हा आपण पिकांना वापरतो तेव्हा आपल्याला नत्राचा एक हप्ता अगदी कमी करता येतो. इतक्या पद्धतीनं त्याच्यामध्ये गोमूत्र मिसळलं गेलेलं असतं. कोंबड्या पाळण्याचा मुक्त संचार गोठ्यामध्ये असा फायदा होतो की जे एक्सटर्नल पॅरासाईट आहेत, गोचिड असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, या गोष्टी हे पॅरासाईट तयार होत नाहीत. त्याच्यामुळे अगदी गोचिड निर्मूलनाचा आमचा जो खर्च आहे तो पूर्णपणे शून्य आहे. सॉर्टेड सिमेन या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गायी भरवल्यामुळे जन्माला येणाऱ्या वासरांमध्ये कालवडींचे प्रमाण अधिक राहते. होस्टन फ्रिजियन या विदेशी जातीच्या गायी अधिक दूध देतात. त्या सांभाळायला सोयीच्या आणि कमी भाकड काळ असणाऱ्या आहेत. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. होस्टेलियन फ्रिजन या जातीच्या इम्पोर्टेड जातीचं सिमेंट आम्ही वापरतो. याच्यामध्ये आम्हाला चांगल्या वंशावळीच्या कालवडी तयार करण्यासाठी आम्ही जास्त दूध देणाऱ्या वळूच्या सिद्ध वळूच्या जे सिमेंट मात्रा आहेत त्या आम्ही वापरतो आणि त्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं आम्ही कालवडी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. होस्टेलियन फ्रिजन ही जात निवडण्यामागचं कारण म्हणजे देशी गायांपेक्षा ह्या गायी जास्त काळ दूध देतात. दुसरी गोष्ट यांना कालवड किंवा जो आपण गोरा म्हणतो पाणवण्यासाठी जवळ बांधण्याची गरज राहत नाही. आपण त्याचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करू शकतो आणि या गायींचा जो ड्राय पिरियड आहे, भाकड काळ आहे, तो फार कमी आहे.
त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी जो व्यावसायिकदृष्ट्या पशुपालन करण्यासाठी ही जात अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. तर या ठिकाणी आम्ही साधारण 25 गायांचा मुक्त संचार गोठा केलेला आहे. हा अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही गोठा तयार केलेला आहे. मुक्त संचार गोठामध्ये साधारण बांधण्याची जागा सोडून प्रत्येक गायीसाठी साधारण 150 ते 200 स्क्वेअर फुटाची मोकळी जागा फिरण्यासाठी तयार करणे म्हणजे मुक्त संचार गोठा. आणि याच्यामध्ये आम्ही अतिशय कमी खर्चामध्ये जाळी आणि अँगलचा वापर करून हा मुक्त संचार गोठा बनवलेला आहे. दूध विक्रीसाठी करार केलेला असल्यामुळे जागेवरच दुधाची विक्री होते आणि दरही चांगला मिळतो. दुधाच्या उत्पादन खर्चामधील 60% हिस्सा हा खाद्यावर खर्च होतो. स्वतःच्या शेतामधील ओला आणि सुका चारा तसेच पशुआहार यातून खाद्याची पूर्तता केली जाते. दिवसभरामध्ये 250 लिटर दुधाचं उत्पादन करत असतो. चाऱ्यासाठी मका, त्यानंतर संकरित नेपियर घास, वाळलेल्या त्यामध्ये कडबा आणि गव्हाचा कोंडा अशा पद्धतीचा वापर करतो. आम्ही एका नामांकित कंपनीशी दूध विकण्यासंदर्भात करार केलेला आहे. साधारण 35 ते 40 रुपयाच्या दरम्यान क्वालिटीनुसार फॅट आणि SNF-नुसार आम्हाला दुधाचा दर मिळतो. याच्यामध्ये साधारण 40% आपल्याला प्रॉफिट होतो आणि 60 ते 70% खर्च या गोठ्यावरती होत असतो आमचा. या गोठ्याचं नियोजन करण्यामध्ये आमच्या गावाशेजारी जे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आहे, या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ अधिकारी सर्व आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत असतात. खाद्याच्या संदर्भातील गोष्टी असतील, त्यानंतर मुरघासा संदर्भातील तंत्रज्ञान असेल, त्यानंतर आझोलासारखं उत्पादन असेल, यामध्ये उत्पादन करण्यासाठी जे सहकार्य असेल, तांत्रिक माहिती असेल, ती सर्व पुरवण्याचं काम आम्हाला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव करतो. या व्यवसायामध्ये गायांना खूप सारे आजार असतात, ज्याच्यामध्ये जंता आणि गोचिडमुळे होणारा जो गोचिड ताप आहे, त्यानंतर लाळ्या खुरकत यासारखे रोग असतील आणि मस्टायटिस नावाचा म्हणजे कासदाह नावाचा जो आजार आहे तो दुग्धव्यवसायासाठी खूपच हानिकारक आहे. तर यासाठीच्या वेळोवेळी ज्या लसीकरण मोहिमा असतील त्या राबवतो आम्ही. याच्यामुळे रोगराई फार कमी राहते. तसेच मुक्त संचार गोठ्यामध्ये वापर केल्यामुळे सुद्धा आम्हाला गायांचे आजार कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे. या व्यवसायामध्ये माझा धाकटा बंधू वैभव, त्यानंतर माझी मिसेस आणि माझ्या धाकट्या बंधूची मिसेस या सर्वांचं चांगलं सहकार्य आहे. आम्ही सर्व कुटुंबाच्या मदतीने हा व्यवसाय करत असतो. या व्यवसायामध्ये तरुणांना एक चांगली संधी आहे. बोरगाव कृषी विज्ञान केंद्रामधील शास्त्रज्ञांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. पशुसंवर्धन व्यवसाय सुरू करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी म्हणून पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून शासकीय योजना ज्या आहेत, ज्याच्यामधून जनावरांची खरेदी असेल किंवा शेडची उभारणी असेल, तर याच्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. तर या अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना ज्या ठिकाणी असेल तर तिथे संपर्क साधून या योजनांच्या विषयी माहिती घेतली पाहिजे. आणि तसंच चारा व्यवस्थापन जे केलं जातं तर त्याच्यामध्ये चाऱ्याच्या बियाण्यांचा सुद्धा पुरवठा शासकीय विभागांमार्फत केला जातो. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासकीय पशुसंवर्धन विभाग ज्या ठिकाणी आहे त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे. पशुसंवर्धन व्यवसाय करत असतानाच जे मिळणारं दूध उत्पादन आहे, ह्या दुधावर शेतकऱ्यांनी जर प्रक्रिया व्यवसाय जर सुरू केला तर त्याच्यामधून छोट्या प्रमाणावरती सुद्धा ते घरच्या घरी किंवा बचत गटाच्या साहाय्याने जे आपल्या गावामध्ये निर्माण होणारं दूध आहे ते एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया करून दूध पदार्थ जे आहेत हे दूध पदार्थ बनवू शकतात, ज्याच्यामध्ये दही आहे, पनीर आहे किंवा श्रीखंड आहे. या प्रकारचे सोपे पदार्थ जे आहेत हे शेतकरी स्वतःच्या स्तरावरती बनवू शकतात. आणि मोठ्या प्रमाणावर जर असे पदार्थ बनवण्याचं प्रकल्प शेतकऱ्यांना जर उभारायचा असेल तर त्यासाठी भारत सरकारच्या PMFME या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. तर त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे तो चालल्याखेरीज काही वाट्याला येतच नाही आणि जे हवंसं वाटतं ते या वाटेवर मिळेल असा मनात
दृढ विश्वास. लग्न करून दिलं तेव्हा सुद्धा तणतणून पाहिलं की मला अमुक करायचंय तमुक करायचंय. सगळ्याच गोष्टी काही एकदम शक्य होत नाहीत. वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री 8:30 पुनःप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आमची माती आमची माणसं. आपल्या रोजच्या आहारामध्ये तीळ खाणं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिळामध्ये असणाऱ्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं आणि सांधेदुखीचा त्रास कधीच जाणवत नाही. अशा या बहुगुणी तिळाचे औषधी फायदे झालेच, पण गोडाधोडाचे पदार्थ डेझर्ट बनवताना तिळाचा वापर केल्यास त्या पदार्थाच्या चवीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो. शिवाय तिळाचं तेल खाणंही अत्यंत फायदेशीर असल्यामुळे बाजारात याला चांगली मागणी असते. महाराष्ट्रामध्ये तिळाची लागवड मुख्यतः रब्बीमध्ये केली जाते. तीळ पीक हे प्राचीन काळापासून घेण्यात येत असल्यानं महत्त्वाचं तेलबिया पीक आहे. तिळात साधारण 50% तेल आणि 25% प्रथिने असतात. तिळाची उत्पादकता कमी असल्यानं तिळाला नेहमी जास्त भाव बघायला मिळतो. तिळाचं हेच महत्त्व लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट नागठाणे इथल्या गणेश साळुंखे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात तीळ या तेलबिया पिकाचं उत्पादन घेतलंय. यासाठी त्यांना बोरगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्राची मोलाची मदत झाली आहे. या केंद्राच्या योग्य मार्गदर्शनामुळे कमी खर्चात अधिक नफा झालाय. मी माझ्या 10 गुंठ क्षेत्रावरती नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत एक प्रायोगिक तत्वावरती प्लॉट घेण्याचं मी निश्चित केलं. आणि ज्यावेळेला निश्चित केल्यानंतर मी पहिल्यांदा बेड टाकले. रान तयार करताना सर्वप्रथम मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये माती परीक्षण करून घेतलं. माझ्या जमिनीत नक्की कोणते मूलद्रव्य कमी आहेत याची पहिल्यांदा माहिती करून घेतली. आणि माहिती झाल्यानंतर मी त्यानुसार RCFचे खतं वापरण्यास सुरुवात केली. बेड टाकताना मी 4.5 फुटावरती बेड टाकला. आणि 4.5 फुटावरती बेड ज्यावेळेला टाकले त्यावेळेला त्याच्यावरती ड्रीप टाकलं. आणि ड्रीपच्या साईडहून मी दोन्ही लाईन 1 बाय 1 वरती लागण केली. तर टोकन करत असताना त्याची थोडीशी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचे होते. सुरुवातीला प्लॉटला मी RCFचे सुफला खत वापरलं. आणि त्याच्यानंतर स्टार्टर ग्रोथ होण्यासाठी मला 19-19चे मला खूप फायदा झाला. मी त्यावेळेला 19-19चा स्प्रे दिला. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियनची कमतरता भरून काढण्यासाठी ऑलरेडी अगोदर माती परीक्षण केलं असल्यामुळे मला मायक्रोन्यूट्रियनची कमतरता भासली होती. मग ती मायक्रोन्यूट्रियनची कमतरता भरून काढण्यासाठी मी मायक्रोला त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते मी वापरलं. त्याच्यामुळे मला त्याचा प्लॉटचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे. आज हा प्लॉट बहरण्याचं कारणच एकच, योग्य मार्गदर्शन किंवा मी ड्रीपने असल्यामुळे मला विद्राव्य खतं जी मला सोडता आली आणि त्या खतामुळे आज माझा प्लॉट एवढा चांगल्या पद्धतीत बहरला आहे. आजची बाजारपेठेची जर विचार केला तर मला या 10 गुंठ प्लॉटमध्ये कमीत कमी मला एक 40 ते 50 क्विंटल 50 किलो 40 ते 50 किलो उत्पादन अपेक्षित आहे. आजची बाजाराची कॉस्ट बघितली तर 60 रुपये पावशेर तीळ आहे. आणि 60 रुपये पावशेर तिळाप्रमाणे 6-24 240 200 रुपये जरी धरले तरी मी माझ्या बचत गटा थ्रू माझ्या महिलांच्या मार्फत त्याचं पॅकिंग करून मॉलमध्ये मी देण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि बऱ्यापैकी आपला भागातला जो चांगला माल निवडक माल ग्राहकांना कसा पोहोचवता येईल याकडे मी पूर्ण लक्ष देईन. ज्या वेळेला मी सिंगल सुपर फॉस्फेट आणि RCFचे गंधक वापरले त्यानंतर मी लोकांच्याकडून याची टोकन करून घेतली. साधारणतः 2 ते 3 बिया त्याच्यावरती टोकन व्हाव्यात. त्याच्यानंतर टोकन केल्यानंतर पहिल्या 10 दिवसाच्या फरकामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा दिसलं त्यावेळेला मी 19-19 बरोबर कीटकनाशकाचा थोडासा स्प्रे दिला, जेणेकरून त्याची पानांची खाण्याची किडीचं प्रमाण वाढू नये किंवा किडी त्याच्यावरती अटॅक करू नये ह्या अनुषंगाने प्रिकॉशन म्हणून मी हे स्प्रे घेतला. ज्या वेळेला 21 दिवसाचं व्हायला लागलं त्यावेळेला मी त्याला साधारणतः 1261 फुटव्याचं प्रमाण वाढवण्यासाठी 1261 दिलं. हे RCFचं खत असल्यामुळे मला त्याचा रिझल्ट पण चांगला मिळायला लागला. आणि जे स्टेज वाढत जसं जातील तशा मी 052-34 असतील 1340-13 असतील ह्या विद्राव्य खतांचा ड्रीपमधून मी त्याला दिलं. आणि त्या विद्राव्य खतं दिल्यामुळे मला बऱ्यापैकी खतात बचत झाली. आणि खताचा उपद्रव जो होतो की खताचं बाष्पीभवन होऊन जातं किंवा खत हे हवेत उडून जातं ह्याचा मला कुठलाही प्रादुर्भाव माझ्या प्लॉटला दिसला नाही. आणि मला जेवढं खत देईल
तेवढंच खत माझ्या पिकाला मिळालं. साधारणतः माझ्या प्लॉटवरती मला या 50 ते 80 किलो उत्पादन अपेक्षित आहे आणि ते 100% होईल असं मला वाटतं. तिळाची लागवड करत असताना पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन ठिबक सिंचनच्या माध्यमातून केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आणि खतांची बचत झाली. शिवाय उत्पादन दर्जाही सुधारला. तीळ या पिकाची लागवड करत असताना सुधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तसंच योग्य जातीचं बियाणं वापरल्यास युवा पिढीला उत्पादन वाढीसाठी निश्चितच फायदा होईल. शिवाय तिळाची उत्पादकता बाजारपेठेत वाढवून अधिक नफा मिळवता येईल. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय. विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. बाराही महिने अगदी हमखास उपलब्ध असणारं पेरू हे फळ आपल्यातील प्रत्येकालाच आवडतं. या फळात अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, म्हणजेच रोगांशी लढण्यास मदत होते. भारताचा पेरूच्या उत्पादन क्षेत्राच्या दृष्टीनं जगात 4था क्रमांक लागतो. सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट नागठाणे इथल्या सुनील साळुंखे या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या जमिनीत फळबागाची लागवड केली आहे. मी वडलार्जित जमीन पारंपरिक पद्धतीने करत होतो. तेव्हा ही डोंगराच्या कडेचा एरिया आहे, ड्राय एरिया. पारंपरिक शेती करत असताना त्याच्यात नुकसान होत होतं म्हणून काय करायचं म्हणून पाणी नव्हतं. अगोदर पाईपलाईनची सोय केली. 7,000 फुटावरून पाईपलाईन इथं आणली. पाण्याचं स्रोत निर्माण केलं आणि त्याच्यानंतर फळबाग लागवड करावी म्हणून त्या दिशेने वळून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. फळबाग लागवड करत असताना फळबागेमध्ये कोणतं पीक निवडावं ते करत असताना बऱ्याच ठिकाणी चर्चा केली. कृषी विभागामार्फत कृषी अधिकाऱ्यांना विचारपूस करून त्यांनी जे पद्धतीने सांगितलं, पेरू लागवड आपल्याला करण्यास काही हरकत नाही म्हणून पेरू लागवडीसाठी आपण अगोदर ह्याच्यामध्ये खत नियोजन कमी होतं. मग खत नियोजन करत असताना आलं एक पीक निवडलं. आल्यासाठी भरपूर खताची आवश्यकता असते. सेंद्रिय खत असेल, रासायनिक खत असेल. रासायनिक खताच्या बाबतीत म्हटलं तर RCFची खतं वापरून आपण जमीन अगोदर हाताखाली घेतली आणि त्याच्यानंतर आल्याची लागण करत असताना आंतरपीक म्हणून पेरूची लागवड केली आणि त्याच्यानंतर पेरू हे प्रमुख पीक झालं. पेरूची लागवड करत असताना अंतर किती असावं, मग सदन पद्धतीची लागवड करायची ठरवलं. सदन पद्धतीची लागवड करत असताना 2 ओळीतलं अंतर 14 फूट आणि 2 झाडातलं अंतर 10 फूट ह्या पद्धतीनं लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि लागवड केली. तशी लागवड करत असताना दुसरा एक असा एक फायदा आला की 14 फुटाचं अंतर घेतल्यामुळं 2 ओळीतलं अंतर पेरूला खेळतं हवामान मिळालं आणि त्याच्यानंतर आता पेरूची वाढ चांगली व्हायला लागली. वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना पेरूची उत्तम पद्धतीनं लागवड करता आली आहे. पेरू या पिकाची लागवड करत असताना पाण्याचं आणि खताचं नियोजन ठिबक सिंचन पद्धतीनं केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत झाली. पेरू या पिकावर माशीचा प्रादुर्भाव होऊ नये, शिवाय वाढलेल्या फळाचं जोरात आलेल्या वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी संरक्षणासाठी फोमचं आच्छादन खूप फायद्याचं ठरतं. पेरूसाठी खताचं नियोजन करत असताना जास्ती करून RCF खतं 19-19 असेल, 15-15 असेल, 20-20-0 असेल, मायक्रोन्यूट्रंट
आणि जे लिक्विड खतं ह्याचा वापर जास्त प्रमाणात होऊन केलेला आहे आणि त्याचा बेनिफिट असा मिळाला की फळ दर्जेदार आणि टिकाऊ आणि भरपूर प्रमाणात फळं लागली. मार्केटमध्ये ते फळसुद्धा जास्ती विक्रीला जातं आहे आणि घेतलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पेरूला ठिबक केलेलं आहे. बाजारपेठ पुणे आणि मुंबई बाजारपेठ चालू आहे आणि जादा करून आपण बांधावरच विक्री करतो. व्यापारी इथं येतात आणि इथं येऊन घेऊन जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बांधावरून आपण पेरूची विक्री केली. 3 वर्ष झालं बांधावरूनच विक्री करतो आहे. त्याचा असा फायदा होतो आहे की आपल्याला ट्रान्सपोर्ट लागत नाही, पॅकिंग खर्च वाचतो आहे आणि जागेवर पैसे मिळतात आणि रोख पैसे मिळतात. सर्व शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळत असताना पेरूची निवड केली तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. पेरूची निवड करत असताना पेरूचे एकरी सरासरी 400 रोपं बसतात. 400 रोपामध्ये 6 महिन्याला 1 बहार होतो, वर्षातून 2 बहार होतात. 2 बहारामध्ये एका बहाराला 6 टन असे मिळून 12 टन माल होतो. सरासरी 40 रुपये जरी विक्री झाली 1 किलोची तरीसुद्धा 12 टनाचे 12×48 4,80,000 रुपये होतात. 80,000 रुपये खर्च झाला तरी 4 लाख रुपये शेतकऱ्याला बेनिफिट मिळतो. म्हणून शेतकऱ्यांनी मार्केट बघून फळबागेकडे वळावं. फळाचा आकार त्याचा दर्जा सुधारण्यासाठी थिनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बाजारात फळाला चांगली मागणी मिळून अधिक नफा कमवता येतो. फळबागांची लागवड करत असताना बाजारपेठेचा त्यातील मागणीचा विचार केला तर फळांमध्ये चांगलं आणि खात्रीशीर उत्पन्न कमवता येतं. यासाठी शेतकऱ्यांनी या पर्यायाचा विचार केल्यास त्यांना निश्चित असं उत्पन्न मिळू शकतं.